नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलोय पांढरे या गावामध्ये. पांढरे बेट आहे जे कळसुबाई अभयारण्य हरिश्चंद्रगड अभयारण्य फिरायला आले. तर माझ्यासोबत आहे रोहित भाऊ, मनेश भाऊ तिकडे बघ ना बोल ना. तर चला मित्रांनो, आता खाली गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण खाली गेट आणि पांढरे फिरवतो. सगळं दाखवायचा प्रयत्न करतो. मित्रांनो वातावरण एकदम दिलखुलास आहे, एकदम मस्तपैकी. पाऊस पण याचा म्हणजे टाइम झालाय. बेडू टाकून आलोय. चला नमस्कार मित्रांनो, आता चाललोय आम्ही पांढऱ्या बेटला भेट देण्यासाठी. तर अतिशय महत्वाचा पॉइंट आहे आणि पाणी पडल्यामुळे रस्त्याचे पारदूर अवस्था झाले, गाडी पण चालवता येत नाही आम्हाला. तर चला मित्रांनो, आवड असली की सवड असली की आवड काय म्हणते तसे. तर आम्ही दररोज कुठे ना कुठे फिरत असतोय. आज चालू आहे पांढऱ्या बेटाला भेट देण्यासाठी. तेव्हा तिकडं दिसतं मित्रांनो, पाण्याचं वातावरण झालंय. तिकडं रतनगड दिसतोय, संपूर्ण धुक्यामध्ये पसरलाय. तर बघा ही सह्याद्री, या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आम्ही राहतोय. त्याच्यामुळे या निसर्गाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन आनंद घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय या आदिवासी भागामध्ये. तर प्रत्येक व्हिडिओ आमचा नवीन लोकेशन असतं, आज इकडं उद्या तिकडं. तर चला मित्रांनो, तुम्ही किती नदी साचले. नदी म्हणजे डो आहे, डो मित्रांनो, याला डो जन्म झाला, डो म्हणतात. एक डायलॉग झालाच पाहिजे. तर होणारच. बघू शकता तुम्ही लोकेशन. हा खाली सर, तिकडं का इकडे चल पुढे बघू शकता तुम्ही लोकेशन. चला मित्रांनो, एकदम सुंदर आणि एकदम मस्तपैकी आहे. सर्वांनी इकडं एक दिवस नक्की या. पप्पू व्हिडिओला चॅनलला ब्लॉगर आहे का तू? पप्पू दे सपोर्ट. कसं काय वाटलं ब्लॉग? हा कुठे. तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता आपण. आता मी या गेटवरती आलोय, या पांढरे बेट आहे त्या गेटवरती आलोय. तर गेट आणि आता त्याला मध्ये जातोय आम्ही. मध्ये गेल्यानंतर सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न करू. किती सुंदर पद्धतीने काढलंय. बघू शकता तुम्ही किती मस्त निसर्ग आहे. मित्रांनो पाणी येणार आहे आणि आता आमच्या पांघऱ्या काहीच नाही, त्याच्यामुळे आता आम्ही मस्तपैकी गारगार भिजणार आहे असं वाटत आहे. गारगार भिजणार आहे काय? कसं आहे गारगार. तर मित्रांनो बघू शकता किती जोरात पाऊस आलेला तरी आम्ही चाललोय. चला यावरून पावसाचं कारण आणि आमचा ब्लॉग करायचा. बरसात के मौसम में तन्हाई के आलम में, बरसात के मौसम में तन्हाई के आलम में मैं घर से निकल आया तो कल भी उठा लाया. अभी जिंदा हूँ तो जी लेने दो, जी लेने दो. अभी बरसात में पी लेने दो. अभी जिंदा हूँ तो जी लेने दो. मित्रांनो बघू शकता आपण. तर हे आहे पांढरे बेट. तर चौकोन इकडून प्रवरा जी नदी आहे त्या नदीचं जे हे काय म्हणते पाणी साठा आहे, तो पाणी साठा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आता हे उन्हाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामुळे पाणी संपूर्ण खाली गेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ते सुंदर वातावरण आहे, मस्तपैकी हिरवीगार झाडी आणि डोंगर दऱ्या सर्व काही. ज्या बेट हे बेट आहे, हे बेट नेमकी मध्यभागी या ठिकाणी इकडून कळसुबाई शिखर आहे. इकडे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता इकडे कळसुबाई शिखर आहे. तर कळसुबाई शिखर ही जी पर्वत रांग आहे, इकडे जर बघायला गेलं तर इकडं आलंग मलंग कुलंग हे किल्ले आहेत आणि हे सर्व एकच लाईन आहे त्याची आणि चौकून असं डोंगर आणि मध्येच जे पांढरे बेट आहे. तर या बेटाचा आनंद घ्यायला सर्वांनी नक्की या मित्रांनो. अतिशय सुंदर असं वातावरण आहे, हिरवीगार झाडी आणि सर्वच अनेक म्हणजे महाराष्ट्र, UP, MP सर्वच
देशांतून राज्यांतून अनेक विविध जिल्ह्यातून लोक या ठिकाणी हा पांढरे बेट बघण्यासाठी येतात. आज आम्ही पण हा पांढरे बेट बघण्यासाठी आलो होतो. तर या ठिकाणी मस्तपैकी जे बसण्यासाठी इथं मस्तपैकी टेबल सिस्टम केलेले. मित्रांनो हे सर्व दिसतं हे लाकडाचं, पण ते काही लाकडाचं काही नाही, सिमेंटपासून बनवलं आहे. तर मित्रांनो अतिशय सुंदर आणि मस्तपैकी हे पांढऱ्या बेटाचं इथं सौंदर्य म्हटलेलं आहे. तर ओके तर बघू शकता मित्रांनो, मनेश एकदम मने मऊ आहे का गवत कसं आहे एकदम मऊ आहे का एकदम मित्रांनो एकच नंबर गवत आहे मस्तपैकी. आल्यावरती गावात जपू नका, कृपया काळजी घ्या स्वतःची, गावात काही पण होऊ शकतंय. तर चला मित्रांनो मस्तपैकी रोप हिरवेगार जंगल आणि सर्व नवीन वनस्पती इथं हे झाले ती. तर मित्रांनो इथं आल्यावरती फक्त स्वतःची काळजी घ्या, कारण हे पांढरे बेट फक्त पांढरे बेट नाही आहे. इथं वावरणारे जे प्राणी आहेत, साप असो, विंचू, इंगळी, अजून बोत चुकला लागला हिंदीत बोलायला यार, चांगलं समजून घ्या. आम्ही पहिल्यांदा ब्लॉग बनवतोय, ही फक्त आमची सुरुवात आहे. काही दिवसांनी आम्ही असे ब्लॉग बनवणार. तो पहिली चॅनेलला सपोर्ट करा. तर आमचा मित्र बघू, आता आपला मित्र इकडे राहिला, गाडी बघू शकता तुम्ही. चला मित्रांनो आता चाललोय आम्ही. बघा कॅमेरामॅन काल जाशील तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता या पांढऱ्या बेटावरती जे निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी मस्तपैकी काचेचं फूल बिल केलंय. तर हा काचेचा फूल सर्व बघा आता आम्ही दाखवण्याचं. चला तर रोहित भाऊ वरती जाऊ आपण आता. चला मित्रांनो आता जातोय शेडने आम्ही मस्तपैकी वरती जाऊ. चला मित्रांनो आता या पांढऱ्या बेटावरती जे बघण्यासाठी जो स्टेज केलाय त्या स्टेजवरती आता आलोय आम्ही. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हा स्टेज आहे. तर रोहित भाऊ हे खोलते का? नाही ते लॉक आहे, हे लॉक आहे, अजून काम झालं त्याचे. काम चालू आहे. तर मित्रांनो बघू सर किती मस्त निसर्ग आहे, निसर्गरम्य वातावरण, दिलखुलास वातावरण एकच नंबर. तर मित्रांनो काय सुख दुःख असेल ते सर्व या निसर्गात आल्यानंतर सर्व काही आपण विसरून जातो. त्याच्यामुळे सर्वांनी या पांढऱ्या बेटाला भेट देण्यासाठी नक्की या. बघा मनीष भाऊ बघा चोर वाटाणा. काय दात? पांढऱ्या बेटाच्या परिसरात अनेक प्राणी पक्षी आढळून येतात. तर सर्वांनी आपली काळजी घ्यावी. मित्रांनो बघू शकता तुम्ही मनीष भाऊ आणि म्हणजे हरिण असो, गवा असो, तरुण पिलारी असो, पिलाती, अशा अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, मोर, सर्वच पक्षी आढळून येतात. शक्यतो जास्त गावात जाऊ नका, कारण हवामानाचा फायदा नाही का नागापेक्षा 90 पट्टीने जास्त विषय असतो तो. जेणेकरून तुम्हाला इथून शेंडीपर्यंत जाऊन देणार नाही, एवढा विषय असतो. खरं काळजी घ्या स्वतःची. इथं आल्यानंतर प्रत्येकाची काळजी घ्या, हीच सर्वांना विनंती. आल्यावर फक्त इथं कचरा करू नका. बिस्लरी बॉटल असेल, पेपरचे कागद असतील, कोणताही कचरा असतो तर जाताना आपल्या बॅगेत टाकून घेऊन जा. तर नमस्कार मित्रांनो, या रानामध्ये म्हणजे बेटाच्या परिसरात अजगर नावाचा हा बिनविषारी सर्प आहे. परंतु जरी बिनविषारी असला तरी मनुष्याच्या शरीरामध्ये जेव्हा तो म्हणजे होतो तेव्हा मनुष्य बेशुद्ध होतो. त्यामुळे सर्वांनी इथे आल्यानंतर काळजी घ्या आणि सर्वांनी आनंद पण घेण्याचा प्रयत्न करा. ओके चला. मनीष भाऊ आनंद घेतोय तसं घ्या. म्हणजे उड्या मारून दाखव.
मस्करी आणि टिंगा चालूच राहते. पण तुम्ही ब्लॉगर मच्छिंद्र दे पप्पू दे. आपल्यासोबत ब्लॉगर पप्पू इथे हे आहेत नाही काही आज सर्व काही माहिती दिली इथे पाणी भेटायची. तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आजचा ब्लॉग कसा वाटला आणि उद्याचा ब्लॉग घेणं लांब. नमस्कार मित्रांनो, आता हा मेन गेट आहे. त्या गेटवरती आम्ही आलोय. तर गेटवर असून मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. सुंदर असं जे नाव हे नावाची मित्रांनो, रंगोटी हे नाव आहे हे आवाज नाही येणार. इथून घ्या. ज्या नावाची दगडांनी रंगोटी गेली सांग. तर मित्रांनो, आम्ही निसर्ग पूजक आहे, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येकाला अवगत आहे. तर त्याच तशा प्रकारे ही जे या ठिकाणी पांढरे बेट हे नाव जे कोरले ते कशाने लिहिलेले नाही आहे किंवा काही नाही आहे. तर छोटे छोटे दगडं गोळा करून त्याला रंगरंगोटी करून त्या नावात या ठिकाणी नाव कोरण्यात आले. मित्रांनो, पांढरे बेट असे नाव कोरण्यात आले. तर तुम्ही या आल्यानंतर तुम्हाला हे सर्व बघायला मिळेल. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण या पांढऱ्या बेटावरती सर्वांना बघायला मिळेल. तर चला मित्रांनो, आता आम्ही चाललोय. पुढच्या ब्लॉक मध्ये भेटू ना. चला मित्रांनो, आता पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये. तर आमच्या यूट्यूब चॅनलला पप्पू व्हिलॉग सबस्क्राईब करा. धन्यवाद.